स्प्रिंग. अप्पा. अप्पा सोनटक्के. मला न समजलेला माणूस. 2 भाऊ शेजारी आणि गाठ नाही संसारी अशीच अवस्था झाली होती. सांगतोच सारं. ऑफिसची वेळ, लोकलला ही गर्दी, गंगेच्या महापुरासारखी. अंगाचा द्रोण करून मी सुद्धा त्यात होतो. स्वतःचं अस्तित्वच मी जवळजवळ विसरलो होतो. पोत्यात बटाटे भरतात ना, ते सुद्धा आज जरा आरामात बसत असतील. बेसुमार गर्दी आणि त्यात मी सर्दीनं पिडलेला. माझं सू सू चाललं होतं. माझ्या आजूबाजूचे लोक माझ्यापासून त्यांना सर्दी लागेल या विचाराने माझ्याकडे जराशा वरच्याच नजरेने पाहत होते. सर्दीच्या त्रासापेक्षा त्यांची ती वरची नजरच मला त्रासदायक वाटत होती. जसं काही सू सू करीत ऑफिसला जाण्याची मला हौसच होती. मला उभेसुद्धा राहवत नव्हतं. अचानक बाकावर बसलेला एक इसम उठला. त्यानं मला बसायला जागा दिली. मला तो कर्णाचाच अवतार वाटू लागला. तुम्ही म्हणाल, एवढ्या पदावर एकदम बसवायचं कसं, काय कारण? पण तुम्हीच विचार करा, हल्लीच्या काळात कोण कोणासाठी थांबला आहे, कोण कोणाला विचारतो आहे. जो तो आपल्याच ह्याच्यात असतो हल्ली. त्याग करणारे लोक इतके कमी उरलेत की मग कुणाचाही त्याग करण्याच्या तोडीचा वाटू लागतो. आणि माझ्यात असल्या परिस्थितीत तर निसंशय तो मला कर्णाचाच अवतार वाटू लागला. मी बसलो. कदाचित पुढच्याच स्टेशनवर त्याला उतरायचं असेल म्हणून त्यानं मला जागा दिली असावी असं मला वाटलं. पण 2 स्टेशन गेली तरी तो माझ्यासमोर उभाच होता. शांत चेहरा, थोडासा गबाळाच. तसा त्याचा चेहरा अगदी टाकाऊ वाटत नव्हता. जुना घराच्या जळमटे व कोळिष्टक वाढलेल्या भिंती कशा वाटतात तसा तो मला दिसला. दिसायला दीनवाना, कपडे बेताचेच ठीक असा तो इसम त्या भरलेल्या गाडीत कुत्र्यासमोर बसलेल्या मांजराच्या पिल्लाप्रमाणे किंवा वाघाच्या पिंजऱ्यासमोर बांधलेल्या शेळीप्रमाणे दिसत होता. एकच क्षण माझ्या मनात विचार आला, हा इथं का उभा आहे? या योनीत जन्माला का आला? याचं काय प्रयोजन आहे या धकाधकीत? आणि माझी मलाच शरम वाटली. ह्यानंच मला जागा दिली नाही का बसायला? पण का दिली? मी कोण ह्याचा? ह्यानं मला कधी पाहिलं तरी आहे का? छे, ह्याला आपण काहीतरी विचारलंच पाहिजे. कोणचं ऑफिस तुमचं? मी प्रश्न विचारून सुद्धा टाकला होता. काय चंचलपणा माझा हा. म्युन्सिपॅलिटी. कोणाची बिल्डिंग? बँक बिल्डिंग. काय गंमत पहा, हा प्राणी माझ्याच ऑफिसमधला. मग मी याला आजपर्यंत एकदासुद्धा पाहू नये. मी चोरट्यासारखा झालो. तो माझ्याकडे पाहून हसत होता. मी हळूच त्याच्याकडे पाहिलं आणि मला चीड आली त्याचं हसणं पाहून. कसलं हसणं ते? त्यात काहीच अर्थ नव्हता, जीव नव्हता, रस नव्हता. ओठ जरासे लांब लांब झाले म्हणून तो हसला असं म्हणायचं इतकंच. मला आठवण जर कशाची झाली असेल तर स्पिरिटच्या बाटलीवरच्या लाल रंगात काढलेल्या कवटीच्या चित्राची. तसंच ते हसणं मला भेसूर वाटलं. मी शहारलो. पुन्हा त्याच्याकडे पाहायचंच नाही असं ठरवून मी वर्तमानपत्रात तोंड खुपसलं. चर्चगेट आलं. मी उतरलो. माझ्या मागोमाग तोही उतरला. आज थोडा उशीरच झाला नाही? माझ्याकडे पाहत तो म्हणाला. होय, सहसा ही गाडी लेट होत नाही. काहीतरी बोलायचं म्हणून मी बोललो. तो पुन्हा हसला आणि त्याला कळणार नाही अशा बेतानं मी मान फिरवली. त्याला न पाहण्यात माझी काहीच चूक नव्हती. कुणाच्या दृष्टीस न येणारा तो प्राणी होता. माझ्या मित्रमंडळींनी पण त्याचा सहज का होईना पण उल्लेख केला नव्हता, कारण तो उल्लेखनीय दिसत नव्हताच. माझ्या पाठोपाठ तो येतच होता, दीनवाना. सहज कुत्र्याच्या पिल्लाला युयू करावं व मग त्याने शेवटपर्यंत पिच्छा सोडू नये तशीच माझी अवस्था झाली. का कोणास ठाऊक, तो मनुष्य तिरस्करणीय वाटत नव्हता, पण त्याची म्हणावी तितकी कीव पण येत नव्हती. आता पावसाळा आला. तो पुन्हा काहीतरी आवाजात बोलला. हो ना, अगदीच कंटाळवाणा मोसम. पुन्हा मी काहीतरी उत्तरलो. आपलं नाव? मी नाव सांगितलं. आपलं? माझं नाव अप्पा, अप्पा सोनटक्के. पुन्हा तो हसला. स्पिरिटची बाटली पुन्हा नजरेसमोर आली. पुन्हा मी म्हणालो, आमचं ऑफिस आलंच. मी लिफ्टसाठी थांबलो. सोनटक्के मात्र जिन्याकडे गेला. लिफ्टसाठी न थांबता मी त्याला हाक मारली. माझ्याकडे परत वळत तो म्हणाला, माफ करा, मी लिफ्टनं कधी जात नाही. त्या लिफ्टमधनं माझा एकदा अपमान केला होता. मला तो मगरून इसम आवडत नाही. मी तेव्हापासून जिन्यानंच जातो. 3 वर्ष झाली त्या गोष्टीला. आणि तो हळूहळू पायऱ्या चढू लागला. मी थक्क होऊन त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिलो. लिफ्टमधला मला हाकच मारावी लागली. 6व्या मजल्यावर पोहोचल्यावर मी जिन्यात जाऊन पाहिलं. अप्पा सोनटक्के जेमतेम 4थ्या मजल्यावर आला होता. मी खाली वाकून पाहत असतानाच माझ्या पाठीवर कोणीतरी थाप मारली. काय रे लेका, खाली काय वाकून पाहतोस? अप्पा सोनटक्के. हत्तीच्या, त्या बुद्धूला काय बघायचं आहे त्यात? मॅडलेकाचा रोजच चिन्याने येतो. माझं म्हणा आतल्या जोरानं उसरी मारून म्हणालं, नाही अप्पा
बुद्धू नाही, मॅड तर नाहीच नाही. त्याला अपमान सहन होत नाही. आम्ही पहा, कोणीही काही बोलू दे, मक्कपणे ते हसण्यावरही घालवतो. तो एवढा निग्रही आहे तर नक्कीच या माणसात काहीतरी निराळं आहे. गबाळेपणाचा त्याच्यावर मुखवटा असला पाहिजे. आप्पा सोनटक्के एव्हाना वरच्या मजल्यावर आला होता. थांबलात माझ्यासाठी? त्यानं टाकीत विचारलं. होय, थँक्स. ऑफिस चालू झालं. मी जरा गप्पच होतो. काय वसंतराव, आज कुटुंबानं काय मुगाचे लाडू खायला घातले वाटतं. अरे छे रे, त्याला आज नवीन मित्र भेटलाय. आता तो आपल्याशी बोलायचा नाही. परस्पर दुसऱ्याने पहिल्याला उत्तर दिलं. होय का? कोण रे कोण? हा म्हणता सगळे चहाभाऊ माझ्या टेबलापाशी गोळा झाले. आप्पा सोनटक्के. हास्याची वारंवार कारंजी उडाली. मग आपल्याला चहा पाहिजे. परस्पर माझ्या नावावर चहा सांगितला गेला. चहा आला. मी उठलो. एक कप हातात घेऊन मी आप्पा सोनटक्केचं टेबल शोधून काढलं. शक्यतो सहजासहजी नजरेत येणार नाही अशाच जागी त्याचं टेबल होतं. तो काहीतरी लिहित होता आणि त्याचं सुबक हस्ताक्षर पाहून तर माझी पुन्हा खात्रीच झाली की हा दिसतो तसा नाही, खूप निराळा आहे. आपण आभार प्रदर्शित केले. दुसरा दिवस उगवला. आज गाडीत मी सोनटक्केला शोधत होतो.